विद्या आणि संजयचं लग्न होऊन 1.5 महिना झाला तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता. ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती. तो तिला हसवायचा, चिडवायचा, मस्करी करून, काहीतरी निमित्त करून तो रोज नवीन प्रयोग करायचा. पण तिच्या पाषाण हृदयाला पाझर फुटत नव्हता. ती फक्त हो, नाही, ठीक असे औपचारिकच वागायची. पण त्याची आणि त्यांच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून सेवा करायची. कुठेच काहीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची. येणाऱ्या जाणाऱ्याचं आदर सत्कार, पाहुणचार सगळं राजी खुशीने ती करायची. पण तो जवळ आला की ते अगदीच जवळ आल्यावर ती दूर जायची. संजय नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आणि विद्या तिची कामं आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली आणि तिची आवडती गाणी लावलीत. एक इमोशनल गाणं लागलं. तिनं गाणं बंद केलं आणि हमसून रडायला लागली. तिचा भूतकाळ डोळ्यासमोर फेऱ्या घालू लागला. विद्या स्वभावाने शांत, सुंदर, नाकी डोळे अगदी कोरीव, घरात मोठी, त्यामुळे समजूतदार. त्या दिवशी मैत्रिणीचा साखरपुडा होता. त्या कार्यक्रमाला तो पण आला होता. त्याचं नाव सुमित. त्याचं काय कोण जाणे, पण एका भेटीत तो तिच्या मनात शिरला. एका लग्नाच्या निमित्ताने त्याची भेटही झाली. एव्हा ना तिला कळून चुकलं होतं. ती त्याच्या प्रेमात पडली. विद्याला स्थळ यायला सुरुवात झाली. मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार? ती आपल्याच मनात भावना दाबून बसली. तिने फक्त छोटे बहिणीला सांगितलं होतं सुमित बद्दल. उद्या तिला बघायला कोणीतरी येणार होता. विद्याने काही चौकशी केली नाही की स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या नाही. तिची आई आणि बहीण तिला सारखी ही साडी घाल, तो दागिना घाल, दोघीही तिला सुचवत होत्या. पण विद्याच्या मनात मात्र सुमितचे विचार येत होते. पण घरच्यांशी विरोध करणे तिला आवडलं नसतं. सर्वजण आनंदी आहेत हे बघून विद्या तयार झाली. पाहुणे घरी आले. विद्या तयार होऊन पुढे चहा नाश्ता घेऊन गेली. ओळख परिचय झाला. मुलाची बहीण चिडवत विद्याला म्हणाली, वहिनी, आवडला का आमचा सुमित दादा? लाखात एक आहे. सुमित नाव ऐकताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. आतापर्यंत खाली मान घालून बसलेल्या विद्याने वर बघितले तर साक्षात तो सुमित तिला बघायला आला होता. तिचा चेहरा खुलला. आनंद ओसांडून वाहू लागला. विद्या आणि सुमितचं मोठ्या थाटामाटात लग्न उरकलं. विद्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की सुमित तिचा झालाय. काहीही असो, तिने ठरवलं आपणही आपलं गुपित याला सांगायचं नाही की तो पहिल्याच भेटीत तिच्या मनात उतरला होता. सुमितनेच तिला प्रश्न केला, काय ग, तुझी पसंती होती ना लग्नाला? तिला हसायला आलं, पण तिने न दाखवता उत्तर दिलं, अहो, घरच्यांची पसंती तीच माझी पसंती. सुमितने तिला मिठीत घेतलं. कानावरच्या केसांच्या बटांना दूर करत म्हणाला, खरं म्हणजे ज्या लग्नात आपली परत भेट झाली होती तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी असणारं प्रेम मी हेरलं होतं. खात्री करायला तुझ्या बहिणीला तुझ्याविषयी विचारलं. बोलण्याच्या नादात तिने सांगून टाकलं की तिला तुम्ही खूप आवडता. तुझ्या बहिणीने आम्हाला खूप मदत केली बरं का, आणि तुला न सांगता तुझ्या मामाना मध्यस्थी घेऊन हा योग जुळवून आणला. विद्या खूप लाजली. दोघेही खूप खुश होते. संसार सुखाचा सुरू होता. सुमित, आई वडील ही विद्याला अगदी मुलीसारखे समजायचे. कोणत्याच गोष्टीची उणीव त्यांच्या संसारात नव्हती. हौशी नवरा, प्रेमळ सासू सासरे, एक 5 वर्षाचा गोंडस मुलगा ओम
असं छान चाललेलं असताना त्या दिवशी सुमित विद्याला घेऊन पार्टीला जाणार होता. विद्याने छान सुमितच्या आवडीची साडी घातली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला. अगदी तयार होऊन विद्या बसली होती. गाणं गुणगुणत होती. इतका वेळ त्याला कधी होत नाही. तिने फोन लावला तर स्विच ऑफ येत होता. ओम पण कंटाळून झोपी गेला. इतक्यात फोन वाजला. आम्ही गणेश हॉस्पिटलमधून बोलतोय. सुमित कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला. तो तिथेच हे जग सोडून गेला. नीती पण विचित्र खेळ खेळते. कोणाचं अतिप्रेम तिला बघवत नाही. त्या प्रेमाला दृष्ट लागतेच. विद्याला आभाळ कोसळल्यासारखे झाले. तिचा आक्रोश, वेदना बघवत नव्हत्या. शून्यात हरवलेल्या विद्याचं दुःख सुमीच्या आई बाबाला बघवत नव्हतं. ओमकडे बघून ती सगळं विसरलेचा भाव दाखवत असे. पण सुमित सोबतचे सुखद क्षण आठवल्या मात्र ती परत भूतकाळात जाऊन दुःखी व्हायची. आई, बाबा देवाघरी का गेला ग आपल्याला सोडून? ओमच्या निरागस प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नसायची. त्याला जाऊन 2.5 वर्ष झालीत. सुमितच्या आईबाबांना विद्याच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. पुढे इतकं मोठं आयुष्य कशी काढणार? मुलगा पण वडिलांच्या मायेसाठी झुरतो हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. विद्याचं कन्यादान करून आपण डोळे मिटायला मोकळे होऊ असं त्यांनी ठरवूनच टाकलं. पण विद्याला हे मान्य नव्हतं. पण निदान ओमसाठी तरी विद्याने पुनर्विवाह करायला हवा. खूप समजावल्यावर विद्या तयार झाली. पण मनात एक प्रश्न भेडसावत होता. जो कोणी मला स्वीकारेल तो ओमला पोटच्या मुलासारखं प्रेम करेल. संजयचं स्थळ आलं. त्याचा डिवोर्स झालेला, घरी आई वडील आणि तो आणि लगीन झालेली बहीण असं कुटुंब. विद्या आणि संजयचं लग्न पार पडलं. सुमीच्या आईबाबांनीच तिचं कन्यादान केलं. त्यांना सोडताना अश्रू अनावर होत होते. शेवटी संजयच्या घरी विद्या माप ओलांडून आली. त्या दिवसापासून आजतागत संजयसाठी तिचं वागणं अतिशय रूढ होतं. छोटा ओम मात्र छान रुळला होता. त्या दिवशी ओमचा वाढदिवस होता. संजय सकाळपासूनच तयारीला लागलेला. डेकोरेशन, मेनू, शॉपिंग सगळं तो सहज करत होता. ओम शाळेतून आला आणि सरप्राईज बघून संजयला मिठी मारली. तोही त्याचा लाड करू लागला. अगदी घोडा खेळत त्याला पूर्ण घरात चक्कर मारून आणलं. ओम आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, माझे हे बाबा पण जगातला नंबर 1 बाबा आहेत. ओमला आनंदी बघून विद्या विचारात पडली. मी याच्याशी किती वाईट वागते, पण हा किती जीव लावतो माझ्या मुलाला. त्याचा प्रत्येक हट्ट पुरवतो. संजयचाही एक भूतकाळ होता, पण तो वर्तमानात जगतो. सगळं विसरून मान्य आहे, मी सुमितला कधीच विसरू शकणार नाही. पण संजयला दुःख द्यायचा मला काहीच अधिकार नाही. मी त्याची बायको म्हणून तो हवं तसं वागला असता. परंतु त्यांनी आधीच सांगितलेलं, आपल्याला एक मुलगा आहे, त्यामुळे दुसरं अपत्य असावं असा माझा अट्टहास नाही. स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको असतं. कदाचित सुमित आणि माझी साथ इथपर्यंतच असावी. पण संजय जर ओमचा बाबा बनू शकतो तर मी पण त्याची बायको बनणार. विद्याला त्याच्याशी आता खूप बोलायचे होते, पण संकोचही वाटत होता. सुरुवात कशी करावी? इतके दिवस एका घरात असूनही अगदी कामापुरते बोलत असायची. तिला मन मोकळं करायचं होतं. एक छान संधी चालून आली. सगळी घरची मंडळी
एका लग्नाला बाहेर गावी गेलेले. विद्याने छान तयारी केली. गुलाबी कलरची साडी नेसली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा मारला आणि त्याची वाट बघत कसली तरी कविता वाचायला घेतली. रोज 7ला येणारा संजय 10 वाजले तरी ऑफिसमधून आलेला नव्हता. ती चक्रा मारत होती. गेटजवळ जाऊन बघत होती. फोन केला तर आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. आता मात्र ती खूप घाबरली होती. नको नको ते विचार मनात येऊ लागले. ती श्वास रोखून वाट बघत होती. इतक्यात बेल वाजली. विद्याने पळतच जाऊन दार उघडले. समोर संजय होता. तिला रडू कोसळले. त्याला मिठी मारून ती रडायला लागली. इतका वेळ होणार आहे हे सांगायचं नाही का? किती फोन लावले. त्याला कळेना काय झालं. त्याने शांतपणे तिला सोफ्यावर बसवलं आणि सांगितलं की आज एक पार्टी होती म्हणून यायला वेळ झाला. बस इतकंच. पण तुला रडायला काय झालं ग? विद्या भानावर आली. जे मनात होतं ते बोलून मोकळी झाली. संजयने तिला जवळ घेतलं आणि कानाजवळ जाऊन केसांच्या बटा दूर सारल्या आणि हळूच कुजबुजला. हो का, असं आहे का? मग ती लाजली आणि अख्खी रात्र मग गप्पा मारण्यात कशी गेली कळलंच नाही. जणू त्यांची पहिलीच भेट असावी. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.